तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता घरातून सुप्रिया आणि त्यासोबत नमू हे दोघंही जण निघालेले असतात। मग काय त्यांना तिथे येऊन भेटतो तो राकेश, आणि राकेश तिथे येऊन भेटतो आणि आता बोलू लागतो की काय मग सासूबाई, मला न भेटताच निघालात का? त्याच वेळेला आता नम्रता आणि सुप्रिया राकेशकडे रागाने पाहू लागतात। तर राकेश निर्लज्जप्रमाणे हे सगळं बोलत असतो आणि त्या सगळ्या गोष्टीचा त्रास नम्रता आणि सुप्रियाला होत असतो। सुप्रिया त्याला म्हणते की जरा जरी लाज बाळगाव, जरा तुम्हाला तर लाज नसल्यासारखं तुम्ही बोलताय। माझ्या इशूची फसवणूक करत होतात, एवढं सगळं तुमच्या माहिती होतं तरीसुद्धा तुम्हाला माझ्या इशूसोबत लग्न करायचं होतं। त्यावर हा भेदरलेला राकेश म्हणतो की हो ना, मला तुमच्या इशूला काबीज करायचं होतं ना, मला इशू हवी होती आणि अजूनही मला इशू हवीच आहे हां। त्यामुळे मला ज्या गोष्टी करायच्या आहेत ना त्या गोष्टी मी परफेक्ट करणार आहे। मग काय, हे सगळं बोलल्यानंतर आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेलाच असतो नमूला आणि सुप्रियाला। नम्रता म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा आता मी शांत बसणार नाही आहे। किती पापा करून बसला तो, आणि ही पापा कुठे फेडणार आहात? आता नम्रता बोलायला लागल्यावर लगेचच राकेश जो आहे तो नम्रताची ॲक्टिंग करू लागतो आणि आता तो म्हणत असतो की काय काय नमूताई, काय म्हणाल? सांगायचं आहे का? जा ना, जाऊन सांग, असं काहीच अगदी लाडातच तो राकेश बोलत असतो। त्यावर नम्रताला राग येतो। तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या राकेश त्याच्या पद्धतीने हँडल करत असतो। म्हणजेच काय, तर आता राकेश जो आहे ना तो आता सांगू लागतो की बघ, तू जे काही करतेस ना ते तुला काही करायचं आहे ते कर, पण लक्षात ठेव की तुझी बहीण याच घरात आहे, मग तिचं काय होईल कसं होईल असं काहीसं बोलू रे ना तो आता पुन्हा एकदा ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत असतो। आणि त्याच वेळेला आता तो जेव्हा ब्लॅकमेल करतो ना तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते की तुम्ही काय आम्हाला ब्लॅकमेल करताय का? आम्ही काही घाबरणाऱ्यातले नाही आहोत। मग काय, सांगायचं असेल तर सांगा। तेवढ्यातच ना तिथे आता आकाश आलेला असतो आणि आकाश जेव्हा तिथे येतो तेव्हा मात्र आता आकाश म्हणत असतो की चला मी तुम्हाला सोडतो, परंतु आता आकाशला ती म्हणू लागते की नको नको, तुम्ही आम्हाला सोडू नका, आमचं आम्ही जातो। नम्रता बोलत असते, सुप्रिया देखील, पण आता तो ऐकायला तयार नसतो। आकाशवरच बोलतो की नको, जर मी तुम्हाला सोडलं नाही ना तर दादा मला ओरडायचा, मी तुम्हाला सोडतो चला, असं बोलूनच तो आता त्यांना घेऊन जायला निघालेला असतो। आणि जेव्हा तो आता जायला निघतो ना तेव्हा राकेश मुद्दामून त्यांना म्हणतो चला पुन्हा या हां, आणि नेहमी लक्षात ठेवा माझं, असं बोलून तो आता निघायला जातो। तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं राकेशला तर ना आता खूप जास्त आनंद झालेला असतो। म्हणजेच राकेश हा खूप जास्त हॅप्पी असतो। तो आता दाखवत असतो की बघा बघा मी काही करू शकतो, आणि म्हणूनच तो आता वेड्यासारखं बोलत असतो। पण दुसरीकडे ना आता इशूला तिची चूक कळलेली असते की आत्तापर्यंत तिनं अर्णवला काय काय बोललेली आहे, आणि आईने तिचे आता डोळे उघडल्यामुळे तिलासुद्धा कळलेलं असतं की आपण खूप जास्त वाईट वागलेलो आहोत, असं वागायला नको होतं। खरंच ना, अर्णव सरांनी माझ्यासोबत लग्न करताना मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही। आता ती अर्णवशी बोलायला जाणार असते आणि तेवढ्यातच अर्णव तिथे येतो आणि अर्णवने ना तिच्यासाठी ज्यूस आणलेला असतो। अर्णवला ती बोलत असते की मला तुमच्याशी बोलायचं आहे, पण त्याच वेळेला अर्णव तिला म्हणतो की आधी ना तुम्ही हे थोडं खाऊन घ्या तरच मी तुमच्याशी बोलणार आहे, हे घ्या ज्यूस पिया, आणि असं बोलून ना तो तिला ज्यूस प्यायला देतो। तेव्हा ती म्हणते की सर मला तुमच्याशी बोलायचं होतं, पण तो आधी म्हणतो की ज्यूस पिऊन घे मग आपण बोलूया। मग काय, आता त्यांनी सांगितलंय म्हटल्यावर आता ईश्वरीला ज्यूस प्यायलाच लागतो, कारण ईश्वरीने या सगळ्याच्या टेन्शनच्या भरात काही खाल्लं पिल्लं नव्हतं आणि या सगळ्या गोष्टींना माहिती होत्या, आणि म्हणूनच तर इशूला जबरदस्तीने आता अर्णवने तो ज्यूस प्यायला सांगितलेला असतो। आता इशू सांगितलंय म्हणून तो ज्यूस तर सगळा संपवते, पण दुसरीकडे आता पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी तर
अर्णवने इशूच्या चांगल्यासाठी केलेल्या असतात, पण दुसरीकडे मात्र आता अर्णवला ना अचानकपणे फोन आलेला असतो आणि अर्णवला फोनवर बोलायचंही असतं. कामासंदर्भात तो फोन असतो, त्यामुळे त्याला तो फोनवर बोलावंच लागणार असतं. तो म्हणतो की जरा थांबा ईश्वरी, मला हा कॉल घ्यावा लागेल. आणि मग तो कॉलवर बोलू लागतो. आणि ज्यावेळेला तो फोनवर बोलत असतो तेव्हा ईश्वरी बराच वेळ वाट बघत असते की आता अर्णव फोन ठेवेल आणि आपल्याला त्याच्यासोबत बोलता येईल. पण तसं काहीसं होतंही नाही, कारण अर्णव जो आहे तो फोनही ठेवत नसतो. अर्णव खरंच कामामध्ये खूप बिझी असतो आणि त्यामुळेच ना आता ईश्वरीकडेही त्याचं लक्ष नसतं. तो एकटक त्या फोनमध्येच लागून राहिलेला असतो. तर दुसरीकडे मात्र ईश्वरी वैतागलेली असते, कारण तिला ना अर्णवसोबत बोलायचं असतं, पण ह्या अर्णवचे काही फोनचं कॉल होतच नसतात. तर इकडे आता पाहायला मिळतं सुप्रिया आणि त्याचसोबत नम्रता घरी आलेल्या असतात. त्याच वेळेला आता ज्या आत्याबाई असतात ना त्या विचारू लागतात की काय झालं आहे, इशूचा संसार काय विस्कळीत झालेला आहे का, ठीक तर आहे ना. त्यावर सुप्रिया म्हणते इशूचा संसार आहे ना एकदम मस्त आणि सुरळीत चाललेला आहे, पण आपल्याबरोबर इतका मोठा धोका झाला आहे ना की तो शब्दातच सांगू शकणार नाही आहे. तर आता आत्याबाई बोलतात काय झालं आहे, जरा नीट सांगशील का. सुप्रिया बोल ना, काय झालं आहे, आपली इशू ठीक तर आहे ना. सुप्रिया म्हणते आपली इशू ठीक आहे, पण आपली सगळ्यात मोठी फसवणूक आहे ना राकेशने केलेली आहे. मग आता राकेशला कशाला मध्ये घ्यायचं, आपणच उलट राकेशची फसवणूक केलेली आहे, त्यांनी आपली फसवणूक नाही केलेली असं उलट आहे ना आत्या बोलू लागतात. मग काय सुप्रियाला प्रचंड राग येतो. नम्रताही बोलते की आई आता खूप झालं, आता सगळ्यांना सांगायची वेळ आलेली आहे, खूप सहन केले आपण. कारण आता आत्या ज्या आहेत ना त्या वरवर पुन्हा एकदा राकेशची बाजू घेऊ लागतात आणि आपणच त्या राकेशजींना फसवलं आहे. बिचारे लग्नासाठी तयार होते, पण आपण त्यांना किती फसवलं. आपल्या इशूचं लग्न झाल्यापासून. पण आता सुप्रिया बोलून टाकते आणि म्हणते की तो राकेश आहे ना त्यांनी आपल्याला फसवलंय आणि त्याचं लग्नही झालेलं आहे. आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का जो आहे तो बसलेला असतो, तो म्हणजे आता आत्याबाईंना. तरीसुद्धा आत्याबाईंना आता विश्वास नसतो सुप्रियावर. सरळ सुप्रियाला त्या म्हणतात की नाही तू उगाच काही पण सांगू नकोस, मला माहिती आहे तू खोटं बोलतेस, पण मला माहिती आहे ना राकेशजी खरंच खूप चांगले आहेत. अजूनसुद्धा आत्याबाई तसंच बोलत असतात. मग काय पुढचं सत्य आता सुप्रियाच्या तोंडून जेव्हा ते ऐकतात ना की राकेशजी हाच अंजलीचा नवरा आहे आणि त्याचं खरं नाव राकेशजी नसून राजेशजी आहे, हे सत्य आता कळलेलं असतं आत्यांना. तेव्हा तर त्यांना खूप मोठा धक्काच बसतो. त्या म्हणतात की काय काय बोलतेस तू, हेच सत्य आहे. आणि बिचारे अर्णव सर जर आता नसले असते ना तर काय झालं असतं. म्हणजे अर्णव सर होते म्हणून आज आपल्या ईश्वरीला सेफली लाईफ जगता येते, नाहीतर माझ्या इशूचं काय झालं असतं ना मी विचारही करू शकत नाही आहे. असं काहीसं आता सुप्रिया जी आहे ती बोलू लागते आणि ती आता खूप जास्त रडत असते. कारण बिचाऱ्या सुप्रियाचं आयुष्य जे आहे ते सावरायचं काम फक्त आणि फक्त या अर्णवमुळे झालेलं होतं. पण आता राकेशजीचं जे सत्य कळलेलं होतं ना त्यामुळे पायाखालची जमीन आहे ना आता सरकलेली असते. बाबांना तर आधीच माहिती असतं की हा राकेश कोणत्या खालच्या थराचा आहे, कारण बाबांनी तर पाहिलेलं होतं ना की त्यांचा अपघातही त्यांनीच घडवून आणलाय. मग आता आत्याबाईंनाही हे सत्य कळल्यानंतर आधी त्यांना धक्का बसत असतो. त्यांना कळत नसतं की खरंच या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का. पण आता आम्ही जेव्हा गेलो होतो घरी आणि तिथे आम्ही ज्या काही गोष्टी पाहिल्या ना त्यावरूनच मी तुम्हाला सांगते की हा माणूस आहे ना एकदम विचित्र आहे आणि वर अंजली ताईंनीच आम्हाला त्याच्या नवऱ्याची ओळख करून दिलेली आहे. दुसरीकडे ईश्वरी आता बाहेर आलेली असते आणि ईश्वरी इकडे तिकडे बघून विचार करत असते. तिला आता कळत नसतं काय करावं, कारण तिच्यासमोर बरेच प्रश्न उभे राहिलेले असतात. कारण ईश्वरीला आईने देखील चांगल्या भाषेतच आता समजावलेलं असतं की आज जर अर्णव सरांनी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं नसतं तर आज तुझं काय झालं असतं, अशा विविध पद्धतीने त्यांना समजवलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ईश्वरीला आठवतात तेव्हा ईश्वरी ही विचार करते की नाही बरोबर आहे, आई जे म्हणत होती ते परफेक्ट होतं. आता ईश्वरी टर्न मारून पुन्हा एकदा जात असते, पण त्याच वेळेला अर्णव तिथे येतो. अर्णवला कळतं की ईश्वरीला आपल्यासोबत बोलायचं होतं आणि ती बोलल्याशिवायच खाली निघून गेली. मग काय ईश्वरी टर्न मारायला जाते. समोर आता
अर्णव येतो. मग अर्णव आणि ईश्वरीचे ठोकर होते. मग काय, ईश्वरी अर्णवकडे पाहत राहते, कारण नेहमीप्रमाणेच अर्णव ईश्वरीला सावरायला आलेला असतो आणि ईश्वरीलाही हे माहिती असतं की आपल्याला नेहमीप्रमाणेच अर्णव सावरायला आलेला आहे. ईश्वरी आता अर्णवला म्हणते की सर, प्रत्येक वेळेलाच तुम्ही मला सावरायला कसे काय येता हो? म्हणजे मला खरंच कळत नाही, हे काय समजू मी? मग आता अर्णव म्हणतो की मी सावरायला येणार नाही तर अजून तुला कोण सावरायला येणार आहे? असं बोलूनच आता तो समजावू लागतो. त्याच वेळेला मात्र आता अर्णव जो आहे तो खरं तर खूप जास्त ईश्वरीच्या जवळ आलेला असतो आणि ईश्वरीला सांगत असतो की तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. पण ईश्वरीला हेच तर ऐकून घ्यायचं असतं की अर्णवने तिच्यासाठी एवढं सगळं केलं, पण ते का, कशामुळे, कोणत्या नात्यामुळे? या सगळ्या गोष्टीची उत्सुकता ईश्वरीला लागून राहिलेली असते आणि म्हणूनच तर ईश्वरी आता अर्णवला हे सगळं विचारण्यासाठीच प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की आता काळजी करायची नाही, सगळं काही नीट होणार आहे आणि तुझ्यावर कोणतंही संकटही कधीच येणार नाही, कारण तुझ्या पाठीशी कायम मीच आहे. पण मला एक सांगा ना अर्णव सर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधीपासून माहिती होत्या, तुम्ही मला का नाही सांगितल्या? अर्णव आता ईश्वरीला सांगतो की या सगळ्या गोष्टींना मी बऱ्याचदा तुला सांगायचा प्रयत्न केला, पण तू या गोष्टी माझ्या ऐकूनच घेतल्या नाहीस. तुला फक्त याच गोष्टींवर विश्वास होता आणि तरीसुद्धा मला न राहून मला या सगळ्या गोष्टी तुझ्यासमोर आणायच्याही होत्या. मी प्रयत्नही करत होतो. घरात मी अंजलीताईलाही सांगू शकत होतो, पण मला सगळ्या गोष्टी सावरून घ्यायच्या होत्या, कारण अंजलीताई प्रेग्नेंट आहे. अंजलीताईच्या बाळाला आणि त्याला काही झालं तर, यामुळेच मी जरा शांत बसलो. दुसरीकडे मात्र आता सुप्रियाने सगळ्या गोष्टीचा खुलासा केल्यामुळे खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो, खास करून त्या आत्याबाईंना. आत्याबाई आता टेन्शनमध्येच येतात आणि त्यांनाही कळत नाही की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. आणि त्यामुळे आता जेव्हा राकेश हाच अंजलीचा नवरा आहे आणि त्याला आम्ही घरीही पाहिलेलं आहे असं जेव्हा सांगितलं जातं ना, तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो आहे तो आता पुन्हा एकदा बसलेला असतो आणि त्याची ओळखही आम्हाला अंजलीनेच करून दिली हे जेव्हा आता कळतं, तेव्हा तर मात्र आता खूपच काही न बोलता जागेवरच आत्याबाई कोसळतात आणि आत्याबाई म्हणतात, काय हे सगळं खरंच असं आहे का? तर हो, हे सगळं खरंच असं आहे, आम्हालाही माहीत नव्हतं आणि तो घर जावई म्हणून अर्णवजींच्याच घरात राहतो हे सुद्धा तितकंच खरं आहे असं म्हटलं जातं. मग काय, या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता इथे आत्याबाईनं बसलेला असतो आणि आत्याबाई समजून जातात की खरंच ना, मी माझ्या स्वतःच्या हाताने ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होते. माझ्याकडनं किती चूक झाली, कारण ही आत्याबाईंनाच ना जास्त विश्वास त्या राकेशवर होता आणि त्यांना त्या राकेशचं आणि ईश्वरीचं लग्न होऊ द्यायचं होतं आणि त्याचसाठी त्या झटतही होत्या. आणि आता त्यांना त्यांची चूक कळलेली असते आणि त्यामुळेच ना आता त्या या सगळ्याबद्दल बोलत असतात आणि बोलतात की नाही, माझंच खूप चुकलेलं आहे, मी असं सगळं करायला नको होतं. खरंच ना, मी खूप मोठी स्वतःचीच चूक केलेली आहे, पण या सगळ्यामुळे बिचाऱ्या माझ्या ईश्वरीला किती यातना भोगाव्या लागल्या असतील आणि आताही ती हे सगळं सहन करत असेल या विचारानेच आता खूपच खचलेली आत्या असते आणि आत्या रडत असते. आत्याला कळत असतं की या सगळ्यामध्ये ना तिची चूक झालेली आहे आणि जर ईश्वरीचं लग्न त्या राकेशसोबत झालं असतं तर माझ्या ईश्वरीचं काय झालं असतं हा विचारही आता तिच्या मनात येत असतो. दुसरीकडे मात्र आता सुप्रियाच्याही चांगलं लक्षात असतं की बाबांना माहिती असणार आहे की हा जो अपघात झाला आहे ना तो सुद्धा बिचाऱ्या अर्णवने केलेला नव्हता, तर तो अपघात जो आहे तो सुद्धा या मूर्ख माणसानेच केलेला आहे याची पूर्ण खात्री आता सुप्रियाला होती. म्हणूनच आता सुप्रिया डायरेक्टच विचारू लागते की काय, मला जरा सांगा, हे सगळं बरोबर आहे ना?
म्हणजेच मला माहिती आहे की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या परफेक्ट घडल्या आहेत, पण या सगळ्या घडवण्यामध्ये राकेशचाच हात आहे, बरोबर की नाही? हा अपघात तुमचा राकेशनेच केला आहे ना? त्याच वेळेला आता व्हीलचेअरवर बसलेल्या बाबांनासुद्धा तो सगळा प्रसंग आठवतो आणि जेव्हा तो सगळा प्रसंग त्यांना आठवतो ना, तेव्हा मात्र आता त्यांच्या लक्षात येतं आणि ते मनातल्या मनात ठरवतात की हो, हा अपघातही राकेशजीनेच केला होता, कारण ते फोनवर बोलत होते. अपघात करत येताना तो गाडी चालवत जो काही प्रसंग होता तो सगळा प्रसंग त्यांना आठवतो आणि त्या गाडीमध्ये राकेशच बसलेला होता हे सुद्धा आता त्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळेच आता ते खूप जास्त भंडावून गेलेले असतात. पण ते आता सगळ्याची खरी कबुली देतात, म्हणजेच ते डोळ्याने इशारा करून सांगत असतात की हो, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, हे सगळं काही त्यांनीच केलेलं आहे असंही आता म्हटलं जातं. डोळ्याने इशारा केला आहे म्हटल्यावर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे करून चुकलेल्या असतात की दादाचा अपघातही त्यानेच घडवून आणला आहे. तर आता जी आत्या असते ना, तिचं जे डोळे असतात ना ते खडकन उडालेले असतात, कारण तिच्यासाठी हे सगळं काही नवीन होतं. ती खूप जास्त विश्वास ठेवत होती त्या राकेशवर, पण त्या राकेशने कशा पद्धतीने फसवणूक केलेली आहे आणि आज जी काही तिच्या भावाची अवस्था आहे त्याला सर्वस्वी राकेश जबाबदार आहे. इतके दिवस तिला असं वाटत होतं की ह्याला अर्णव जबाबदार आहे, पण आज जेव्हा खरी हकीकत कळलेली असते तेव्हा मात्र आता समजून गेलेलं असतं की या सगळ्याला कोण जबाबदार आहे ते. आणि त्यामुळेच ना आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो आणि त्यांनाही कळत नसतं की आता यावर काय बोलावं आणि काय नाही ते, कारण खूप मोठी माती जी काही आहे ती आता आत्याबाईंनी खाल्लेली असते, कारण आत्याबाईंनी अर्णववर सुद्धा खूप जास्त आरोपही लावलेले असतात आणि ते आरोपच भयंकर असे असतात. आणि त्यामुळेच आता ईश्वरी जे आहे ती दुसरीकडे अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, मला प्लीज सांगा ना, तुम्ही त्या सगळ्या प्रसंगात कोणताही मागचा पुढचा विचार न करता, स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता माझ्या गळ्यात लगेच मंगळसूत्र घातलं, मग ते कशासाठी, का? त्यावर अर्णव तिला सांगतो की मला तुझ्या आयुष्याची माती होऊ द्यायची नव्हती, तुझं आयुष्य मला सावरायचं होतं आणि त्याचसाठी मी हे सगळं केलं असं देखील आता तो सांगू लागतो. पण हे सगळं का, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का केल्या, हा प्रश्न देखील तिला पडलेला असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील तिला आता जाणून घ्यायचं असतं आणि त्याचसाठी तिचे बरेच प्रयत्न जे आहेत ते सुरू असतात. म्हणूनच तर आता जेव्हा हे सगळं विचारते तेव्हा तिला हा मुख्य प्रश्न पडलेला असतो की स्वतःच्या आयुष्याची पर्वा तुम्ही केली नाही, पण माझ्या आयुष्याची पर्वा तुम्ही करायला गेलात. म्हणजेच माझ्यासोबत लग्न करताना तुमचंही लग्न ठरलं होतं, पण हे सगळंच तुम्ही विसरलात आणि तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलात का, तर ती सगळी बाजू तुम्हाला सावरून घ्यायची होती म्हणून. पण हे सगळं कशासाठी सर? नाही करायचं होतं ना? कोण करतो एवढं सगळं आत्ताच्या ह्याच्यामध्ये? आणि मी कोण आहे हो तुमची की तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं? आता हा इतका मोठा प्रश्न अर्णवला विचारल्याबरोबर अर्णवचं ऑफकोर्स यार या ईश्वरीवर प्रेम आहे, पण अर्णवने ना हे प्रेम व्यक्त करण्याची एक जी टेक्निक आहे ती सुद्धा निंजा टेक्निक म्हणायला हरकत नाही तशीच वापरली होती. म्हणजेच आता अर्णव जो आहे तो तोंडाने मनापासून तर बोलून टाकतच असू शकला असता की प्रेम आहे त्याचं, पण त्याला ना ते प्रेम व्यक्त करण्याची परिभाषाही त्याने वेगळी वापरली होती. म्हणजेच काय, तो आता रडत असणाऱ्या ईश्वरीला सावरतो, ईश्वरीचे मायाने डोळे फुसतो. त्याच वेळेला ईश्वरीला एकदम वेगळं फिलिंग येतं की आपला एखादा जवळचा व्यक्ती आपल्यावर इतकं नितांत प्रेम करतोय का, खरंच का? त्याच वेळेला आता ईश्वरीच्या प्रश्नाचं उत्तर देखील अर्णवने आता ईश्वरीला आकाशात असलेला चंद्र दाखवून दिलेला असतो. म्हणजेच हा चंद्र बघ, हा किती लांब आहे ना आपल्यापासून, पण आपल्याला हे असंच कायम जवळ राहायचं आहे. आणि जेव्हा तो असं म्हणतो तेव्हा वर आकाशात असलेल्या त्या चंद्राकडे एकटक ईश्वरी पाहत असते आणि जेव्हा ईश्वरी या चंद्राकडे एकटक पाहते ना तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की नेमकं अर्णव सरांना बोलायचं तरी काय आहे, अर्णव सरांना नेमकं काय सांगायचं आहे हा विचारच ना तिला करवत नसतो. म्हणजे तिला समजत नसतं की अर्णव नेमकं काय बोलतो इथे. पण अर्णवने ना आता नेमका निशाणा परफेक्ट साधलेला असतो आणि त्याने आकाशातल्या चंद्राला दाखवून
त्याचं प्रेम ईश्वरीला दाखवून दिलेलं असतं आणि ईश्वरी देखील त्या चंद्राकडे एकटक पाहत असते. तिलाही कळत नसतं की हे सगळं काय आहे. म्हणजे ती विचारही करू शकत नव्हती. तिच्यासोबत ज्या काही गोष्टी आता सध्याच्या प्रसंगात घडत होत्या त्यामुळे अर्णव जेव्हा तिला चंद्र दाखवत होता आणि या सगळ्या गोष्टी तिला सांगत होता त्यावेळेला कुठेतरी ना आता मनातून खचलेली आता ती विचार करत असते की नेमकं अर्णव सरांना काय बोलायचं आहे. पण आता अर्णवने जे काही सांगितलेलं असतं ना त्यामध्ये त्याचं प्रेमच त्याने व्यक्त केलेलं असतं आणि तो ना एकदमच ईश्वरीच्या जवळ आलेला असतो आणि तो आता आपलं प्रेम जे आहे ते अशा पद्धतीने व्यक्त करतो आणि त्यानंतर तो आता निघून जात असतो. पण त्यावेळेला ईश्वरी म्हणते, पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर मला दिलंच नाही सर, मी तुमची कोण लागते. अर्णव म्हणतो, अगं मी त्या प्रश्नाचं उत्तर तुला दिलं आहे. आणि असं बोलून तो आता निघून जातो. मग काय, ईश्वरी त्या जाणाऱ्या अर्णवकडे बघत असते आणि वर असणाऱ्या या चंद्राकडे सुद्धा आणि त्या चंद्राकडे बघून तिच्या लक्षात येतं की अर्णव सरांना काय बोलायचं आहे ते. खरंच ना आपली इशू ना खूप लेट करंट आहे. आणि त्यानंतर मात्र अर्णवनं खाली झोपलेला असतो आणि ईश्वरीला त्याने बेडवर झोपायची संधी दिलेली असते. म्हणजे त्यांचं अल्टरनेट डेज ठरलेलं असतं. पण आता इथे इशू चक्क अर्णवला म्हणते की नाही, तुम्ही खाली झोपायचं नाही, म्हणजे तुम्ही माझ्यासोबत बेडवर झोपायचं. मग काय अर्णवही खुश होतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो, म्हणजे तू एक्सेप्ट केलंस का आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं आहे ते. मग आता ईश्वरीने खरंच एक्सेप्ट केलेलं असतं म्हणून तर आता अर्णवला ती बेडवर झोपायची परवानगी देत असते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं ईश्वरी जी आहे तिने आता स्वतःला सिद्ध करायचं ठरवलेलं असतं. म्हणूनच ती आजीकडे जाते आणि आजी म्हणते की प्लीज आजी मला एक मोका द्या, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकते की या घरासाठी मी काही करू शकते. मग काय, आजी म्हणते की दिला एक मोका, चल तुला कोजागिरीचं व्रत करायचं आहे आणि ते पण सुद्धा निर्जयी. मग आता हे व्रत तू कसं करायचं आहे हे तुझं तू ठरव. मग आता या कोजागिरीच्या व्रतात काहीतरी खोडा घालायचा यासाठी वल्लरी आणि नेहमीच ही जी काही लावण्य आहे ती तत्पर असते. त्यामुळेच आता ईश्वरीचं हे व्रत कसं पूर्ण होणार नाही याचा देखील विचार त्या करत असतात. तर आता नेमकं ईश्वरीचं व्रत अर्णव कशा पद्धतीने तिला पूर्ण करू देतोय हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.